क्या नाम आपका? माय नेम इज अंकित सुकरा और माय नेम इज तुषार सुकरिया. जड्डू का कालपर्यंतच हवा हे झाली लई कठीण आहे, खालून पार कठीण. ये जेनोला कॅम्प साइड आहे जुडा का तलाव. तसं तर तो वरती आहे पण आमची कॅम्पिंग खाली आहे. मायनस मध्ये गेलेलो आहे आणि आता कॅम्प मध्ये थांबलोय. ही माझी स्वतःची टॉर्च आहे. मायनसच्या डिग्री मध्ये एकदम गरम जेवण भेटतंय. आणखीन काय हवंय? आपण केदारकंठा बेस कॅम्प वरती, तो जो तुम्हाला वरती दिसत असेल तो आपला सबमिट आहे, जो आज रात्री सुमारे 1:30 वाजता करायचा आहे. ट्रॅक चालू झाली आहे. साक्री टू जुदा का तलाव पहिला असणार आहे आमचं. आणि आमचे गाईडने हात दाखवला आणि आम्ही पुढे पुढे चाललोय. पुढच्या धीरे धीरे चला बोलतोय. तू मराठी शिकलाय तो? धीरे धीरे हळूहळू चाल. चला मंडळी, भेटूया थोडं थोडं पुढे. हे आमचे गाईड बोलले थोडं वरती थांबू, तिकडे फोटो ते तुम्ही चांगला काढू शकता, इथे थांबू नका. आणि ट्रॅक चालू आहे. हे दोघं पण चाललेत आणि पार तिथून खालून आतापर्यंत तिथून पार केलाय. आजचा पहिला दिवस. सूर्य देखील आलाय, बर्फ देखील अजून भेटला नाहीये. बघूया पुढे. हर हर महादेव. भाऊ थकलेत, गाईड हसतायत, ते पण थकलेत. आणि हा काय इकडचा समोरचा असा व्ह्यू दिसत आहे एकदम वरती टॉप वरती. तर तिकडे तिकडचा एक छोटा इतिहास आहे, तर ते आमचे गाईड सांगतील तुम्हाला. तो गाइड सर बताइए उसका थोड़ा, आप जो आपने बताया अभी. अच्छा, जो 4 पीके दिख रही है ना आपको सामने, जिसमें एक राइट साइड बहुत स्नो है, उसका नाम स्वर्गारोहिणी बोलते लोग. अच्छा, मतलब स्वर्ग की सीढ़ी बोलते हैं. अच्छा, कि उधर से पांडव लोग भी उधर ही से गए. ओके. जो उसको अनक्लाइम्ड पीक है. अभी कई लोग कोशिश करते हैं लेकिन किसी का पूरा नहीं हो पाया. अच्छा. और जो ट्राई करते हैं बोलते बहुत सारा स्नोफॉल हो जाता है, फिर रिटर्न हो जाते लोग. अच्छा, एक प्रकार कैलाश माउंट के जैसा, उधर भी अभी तक कोई रास्ता नहीं ढूंढ पाया. वैसे तर मित्रांनो, ती स्वर्गगोहिणी तिकडून पांडव स्वर्गाच्या दारी गेले होते. ती सीडी तिकडे आहे पण ती अजून कोणालाच भेटली नाही, कोणी चढू पण शकलं नाही. कारण तिकडे म्हटलं जातं की जास्त चढायला गेलं तर वरतून बर्फाचा तुफान येतो आणि अजून त्यांना रस्ता भेटला नाही. तर असं काही आहे इकडचं. आणि फुल भारी गाईड मात्र एक नंबरचे भेटलेत आम्हाला. चांगलं माहिती पण देतात आहेत आणि इकडचे बाकी लोक ट्राय करून आले आहेत खाली आणि आपण आता जायचं आपल्याला वर. तर मंडळी, कसा वाटत आहे आपल्याला केदारकंठा हा ट्रॅक? अतिशय सुंदर ट्रॅक आहे हा. तर मंडळी, मी आतापर्यंत 2 व्लॉग अपलोड केले आहेत. त्याच्यामध्ये पहिला व्लॉग जो आपण पाहिला असाल, जो आपण महाराष्ट्रामधून, आपण म्हणजे जिथे राहतो तिथून आपण कसे देहरादूनपर्यंत पोहोचू शकता, व दुसरा व्लॉग हा टाकला होता की कसे आपण देहरादूनपासून साक्री गावापर्यंत पोहोचू शकता, ज्यांच्याकडून आपण पॅकेज घेतो. तर मंडळी, हे 2 भाग झाले. आता हा आहे तिसरा सिरीज आहे. ह्याच्यामध्ये आपण साक्रीपासून ते जुडा का तलाव हा ट्रॅक करणार आहोत 3 किलोमीटरचा, व जुडा का तलावपासून केदारकंठा बेस कॅम्प हा 7 किलोमीटरचा ट्रॅक असणार आहे, जो आपण ह्याच ब्लॉगमध्ये बघणार आहोत. आणखीन खूप काही महत्त्वाच्या अपडेट असतील ह्या ब्लॉगमध्ये, जे तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. आता वेळ न घालवता आपण निघत आहोत या प्रवासाला पुढे. वाटेमध्ये जे मार्ग असतील अतिशय मनाला भावेल असा असणार आहे. सोबत राहा एवढीच विनंती करतो. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. मंडळी, अशा प्रकारे हा रस्ता असतो. पूर्ण तिथून असं चढून जावं लागते खूप उंचावरून. आणि असं का तुम्हाला मी थोडा इकडचा रस्ता देखील दाखवतोय. पूर्ण जंगलामधून मस्त रस्ता एन्जॉय करत. हे जरा चाय पाणी नाश्ता करण्यासाठी गाईड बसलेत आणि लहान पोरांनी काहीतरी बनवलंय. मॅगी बनवली. क्या नाम आपका? माय नेम इज अंकित सुकरा और माय नेम इज तुषार सुकरिया. बस, बाईनी मस्त मॅगी बिगी बनवलाय. इथलचं हॉटेल चालवत आहेत. आणि तेरा नाम क्या है? मेरा नाम, माय नेम इज सुकरिया. माय नेम इज अक्षित सुकरिया. बस, हे 4 पोरं आहे. 4 पोरांमध्ये हॉटेल चालवत आहेत.
स्नॅक्स वगैरे इकडे आहेत, एकदम मस्त सर्व काही, स्टिंग वगैरे, पाण्याची बॉटल, बिस्किट सगळं. मंडळी आमचे रात्रीचे 3 मित्र भेटले. रात्रीचे सुटले होते आमच्याकडून, ते पण 3 थांबले होते, आम्ही पण 3 होतो. 1 2 3. आय लव्ह राजस्थान, आमची मुंबई, आमची राजस्थान. बाई शेवटी भेटले, अर्धा म्हणजे मोस्टली किलोचा ट्रॅक झालाय, तिकडे भेटलो आम्ही. आता चाय पाणी करतो रे, आता सोबत झाले की ट्रॅक चालू आहे. थोडक्यात चढत आले, गाईड सोबत आहेत. गाईड मला खूप मदत करतायत, म्हणजे जर दम लागला तर विचारतायत. आणि आतून तरी खूप स्टिप वरती चढायचं आहे ते सांगतात मला. आणि हे मागून लई चढून आलो, अजून लई चढून आलो एडवणी. चला, कैसा लग रहा? मस्त वाटते एकदम. गाइड स्वतः माझा ब्लॉग करते. पसीना पसीना हो गया. गाइड के भी बता देते हैं, ये रहे हमारे गाइड है भाई, तगड़े वाले बिपिन सर है हमारे यहाँ के लोकल बंदे. एक नंबर गाइड है बाबा. ये अपना ग्रुप है, इनको भी दिखा दो. हेलो विशाल भाई, एक नंबर है जी. सब नमस्कार, सब बढ़िया. वाटतं तितकं सोपं नाही आहे ट्रॅक. आता झटूकात कालपर्यंतच हवा हे झाली, लई कठीण आहे, खालून फार कठीण चालत आलेलो आहे. आणि माझा पुरेपूर साथ देतोय माझा गाईड, ज्याने आता माझा मोबाईल पकडलाय. थँक्यू, त्यासाठी खूप धन्यवाद असेल. बाकी ट्रॅक आता एक पॉइंट आलाय, तिकडे थोडाफार आपण नाश्ता करून मग तिथून एक अर्ध्या तासाचा रेस्ट घेऊन मग डायरेक्ट जवळ म्हटलं जातं. तुम्हाला पुढच्या इन्फॉर्मेशन डिटेल मी तिकडे देतो. दम खूप लागलाय. जय श्री केदार. तर फायनली आपण 1.5 किलोमीटरच्या ट्रॅक नंतर एक स्टॉप घेतला आहे. ह्यांना बासुरी वाले म्हटले जातं. ह्यांचा स्वतः एक इन्स्टा ID देखील आहे आणि हे खूप छान बासुरी वाजवतात, जे आता मी तुम्हाला ऐकवणार आहे. सध्या खूप थकलो होतो 1.5 किलोमीटरच्या नंतर, तर सर्वात आधी मी मस्त गरम गरम दूध आणि पाव होता तो खात होतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता तुम्हाला ऐकायला भेटणार आहे बासुरी. आवर्जून ऐका, खूप छान आहे. अतिशय छान. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, कशी वाटली तुम्हाला सुंदर अशी ही धून बासुरी? चला तर बासुरी ऐकल्याच्या नंतर कान तृप्त झाले. त्याच्यानंतर मस्त मॅगीचा स्वाद घेतला. एक मॅगी 50 रुपयाला भेटली. मी 2 मॅगी खाल्ले. अतिशय भारी मॅगी होती. 100 रुपये देऊन 1 तासाचा आराम करून आपला जो राहिलेला ट्रॅक होता 1.5 किलोमीटरचा, तो मी पुन्हा स्टार्ट केला आहे. आणि आता आपण जाणार आहोत आपला मेन स्टॉपला, जुडाका तालाबपर्यंत. खरं तर आपला जो ट्रॅक आहे जुडाका तालाब, तो आणखीन थोडासा 700 मीटर खाली आहे, कारण आपण ज्यांच्याकडून पॅकेज घेतला आहे त्यांचा तो स्पॉट जी आपली कॅम्पिंग ती खाली आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जी दुसरी सकाळ असणार त्याच्यामध्ये आपल्याला केदारकंठाचा जो
बेस कॅम्प आहे तो पाहायला भेटणार आहे व जुडाका तलाव. तर आता वेळ न घालवता अतिशय कठीण आणि प्रसंगाला असं तोंड देणारा हा ट्रॅक आहे. अतिशय अवघड हे रस्ते आहेत जे तुम्हाला पार करत जायचं आहे. मागे पुढे तुम्हाला पकडण्यासाठी काही साधन नसतं. सगळं काही बॅलन्स तुम्हाला तुमच्या शरीरावर करायचा असतो, जसा मी केला. येताना मी माझं जो कमीत कमी 10 किलोची वजनाची बॅग होती ती मी स्वतःच्या पाठीवर ठेवली होती. ह्याच्यासाठी ठेवली की माझा बॅलन्स जाऊ नये, कारण रस्ता खूप कठीण होता. यावेळेस मी जेव्हा पोचलो त्यावेळेस बर्फ नव्हताच, म्हणजे बर्फ नसल्यामुळे जो माझा गाईड होता त्यांनी मला सांगितलं तुमचा ट्रॅक खूप सोपा होतो आहे, नाहीतर जेव्हा बर्फ असतो त्यावेळेस तुम्ही खूप घसरता, खूप वेळा पडता. आणि तसंच काही समिटला माझ्यासोबत झालं आहे, जे तुम्हाला शेवटचा जो आपला ब्लॉग असणार आहे समिटचा तो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता आपण पोचत माझी पूर्ण एनर्जी संपली होती, पण जसे जसे ते नजारे जसं जे समोर निसर्ग येत होता तेव्हा मी खूप भावत होतो. आणि असंच काय तुम्हाला पण पाहायला भेटणार आहे. केव्हा जेव्हा तुम्ही इकडं याल ह्या ट्रॅकसाठी, जेव्हा तुम्ही सगळं ट्रॅक अनुभवाल, तुम्ही जेव्हा हे पाहाल तेव्हा तुम्हाला ट्रॅकची सुंदरता कळेल. मी जे 2 वर्ष वाट पाहत होतो ते मला कुठेतरी वाटते की खरंच मी एका स्वर्गात आलो आहे. कठीण पण तेवढा आहे, ॲडव्हेंचर पण तेवढा आहे, सुंदर पण तेवढा आहे. फक्त तुम्हाला साथ चांगली भेटली पाहिजे. मला या प्रवासामध्ये 2 जण भेटले जे कपल होते, ते देखील या ट्रॅकमध्ये आम्ही 3 होतो. आणि मेन थँक्स फॉर त्या गाईडचा, ज्याच्यामुळे हा ट्रॅक माझा व्यवस्थित कंप्लीट होतो आहे. चला तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत आपल्या जुडाका तलावपर्यंत, जिथं आपला कॅम्प आहे. आणि मी तुम्हाला माझी कॅम्पिंग दाखवतो. आज या कॅम्पमध्ये मला थांबायचं आहे. -10 डिग्रीमध्ये राहायचं आहे. ह्याच्या आधी मी कधीच एवढ्या मायनसमध्ये राहिलो नाही आहे. तर ते आपण कसं सर्वाईव्ह करू शकतो ते मी पाहणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे. सर्वात आधी आपण दुपारचं जेवण करून घेऊया. खूप भूक लागली आहे मला. जेवण देखील रेडी आहे. त्यांनी मला बोललं आहे की जेवण रेडी आहे, तुम्ही या जेवण करून घेऊया, मग तुम्हाला मी भेटतो. जेवणानंतर कसं आहे जेवण ते पण तुम्ही पहा आणि आनंद घ्या. मंडळी, दुपारचं जेवण आमचा गाईड देतोय आम्हाला. कढी आहे आणि भात आहे, हे दुपारचं जेवण आहे. आणि रात्रीचं जेवण आता 7:30-8ला होईल. यांचं किचन आहे. आणि चला थोडं खावं. खूप थंडी आहे यार, आताच असं आहे. रात्री काय हालत होईल माहिती नाही आहे, बघूया. तर मंडळी, मस्त गरम गरम आपलं जेवण झालं आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला भेटलं कढी आणि भात आणि पापड. तर अशा पद्धतीने आपलं जेवण होतं. आणि बघता बघता संध्याकाळ होत चालली होती. आणि जसं जसं संध्याकाळ होते तसं थंडी पण भरपूर वाढत होते. मायनसमध्ये टेम्परेचर चालला होता आणि काळोख पण तेवढाच वाढला होता. तर मला स्लिपिंग बॅग दिली होती. स्लिपिंग बॅग मी घेऊन गेलो माझ्या कॅम्पच्या आतमध्ये. आणि मी येताना माझी स्वतःची पर्सनल टॉर्च घेऊन गेलो होतो, जी मी कॅम्पच्या वरती लावलेली आहे. आणि बोलता बोलता तोंडातून एकदम वाफ निघत होता. मला बोलता पण येत नव्हतं, एवढं मायनसमध्ये टेम्परेचर गेलं होतं. वेळ आली होती संध्याकाळची जेवणाची, जे की 7पर्यंत आपल्याला दिलं जाणार होतं. तर संध्याकाळचं तुम्हाला जेवण दाखवतो मायनसमध्ये आपण कसं जेवण करू शकता. आणि प्लीज येताना सोबत गरम कपडे आठवणीने घेऊन या, त्याच्याशिवाय आपलं होणार नाही. ज्यांना थंडीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी गरम वस्तू मी आणलेली, ती तुम्हाला दाखवतो काय ते देखील तुम्ही नक्कीच आहात. चला भेटतो मी तुम्हाला पुढे. मंडळी, रात्रीचं जेवण जड्डू का दाल मधलं भात, भाजी, डाळ, गरम पाणी. आमचा गाईड कंटिन्युअसली लागलाय कामामध्ये. चेहरा बघू असला तर त्यांनी सगळं जेवण आणलंय आणि मस्तपैकी हे जेवण बहुत बढ़िया खाना, एक नंबर मजा आ गया. एक नंबर मजा आलाय छे. सगळीकडे अंधारच अंधार आहे. माझ्या डोक्याला टॉर्च लावली म्हणून तुम्हाला दिसतंय पलीकडचं तेवढं. चला मंडळी, आता जेवतो. जेवण करून आजचा दिवस इकडे संपवतो. भेटूया. सगळे दुसरे गाईड आहेत, त्यांनी सबमिट करून ज्यांना आणले ते. आणि हा दिवस संपवतो. शुभरात्र. भेटूया डायरेक्ट सकाळी. लगेच दुपारच्या जेवणानंतर आपल्याला संध्याकाळचं पण जेवण आलं, कारण इकडे टायमाचं खूप मोठं बंधन आहे. टाईम टू टाईम फॉलो करावा लागतो. मात्र व्यवस्था यांची व्यवस्थित नव्हती, पण जेवणाची व्यवस्था ती चांगली केली होती. त्याच्यामुळे तो गाईडमुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या. तर चला, रात्रीचं जेवण आपला पहिला दिवस पूर्ण झाला आहे. उद्याचा दुसरा दिवस आपल्यासाठी असणार आहे. तो असणार आहे जुडाका तलावापासून केदारकंठा बेस कॅम्पपर्यंत. तर तिकडचं जे काही डिटेल्स पुढे देऊया. सर्वांना शुभरात्र. भेटूया उद्या सकाळी. हर हर महादेव.
नमस्कार मंडळी, शिव सकाळ, गुड मॉर्निंग. आपली सकाळ झाली आहे जडुका तलाबमध्ये आणि इथून आता आपल्याला केदार कंठा बेस कॅम्प पर्यंत जायचं आहे आणि तिकडे देखील आपल्याला 1 नाईट काढायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे म्हणजे रात्रीचे 1:30 वाजता आपल्याला समिटला जायचं आहे. खूप थंडी आहे. हा पूर्ण स्लीपिंग बॅग आणि पूर्ण गोष्टी थंड झालेल्या तिकडे. चला फ्रेश होतो. आता जस्ट उठलो मी. सकाळचे 8 वाजत आलेत. फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो मी. मंडळी, मला जर या मायनसच्या डिग्रीमध्ये जर थोडंसं शरीराला आराम भेटला आहे ना, तर त्याचं कारण एकमेव हा माझा कॅम्पिंग स्टोव आहे, ज्याच्याने मी माझे जे हात पाय एकदम गारटून जातात बर्फात दगडासारखे, तो मला खूप आराम देतो. तर हा माझा कॅम्पिंग आहे जो मी स्वतः घेऊन आलो होतो, कारण पहिल्यांदा एवढ्या मायनसमध्ये मी आलो होतो. चला. पण जे आपण खाण्यानंतर आपल्याला रोज सकाळी करावं लागतं त्याचं काय, तर त्याचं असं विषय हे आहेत आपले टॉयलेट. हे टॉयलेट कसे असतात माहिती तुम्हाला? ह्याच्यामध्ये हे बघा, इथं तुम्हाला एक्झाम्पल आहेच. आता हे काढलेलं आहे. असा एक खड्डा असतो. एक खड्डा करतात. खड्ड्यामध्ये इकडे एक लाकूड, इकडे एक लाकूड आणि मध्ये आपलं, ते बोलण्याची गोष्ट नाही पण कार्यक्रम जो असतो, अशा पद्धतीचं टॉयलेट भेटेल. तर अपेक्षा ठेवू नका. आणि येताना सोबत टिश्यू बंडलचं पॅकेट आठवणीने घेऊन ये, कारण सगळीकडे टिश्यू वेस्ट. चला तर मंडळी, जाऊया. टाटा बाय बाय. कॅम्प दिस मंडळी. आजपासून हा माझा मित्र, हा पवार, मी माने. पवार ना, पोआर. हा पोआर, हा पाडीकरचा आहे म्हणून आपल्याकडे पवार सरनेम आहे. तर हा पवार नाही, पोहार आहे. लय भारी बारूस आहे वाहिले. एवढा भेटल्यापासून मला एवढा भारी वाटत आहे. सोबत लय भारी बारूस आहे. काय इकडचा निसर्ग, वाव. चला मंडळी, थोड्याच वेळात आपण प्रस्थान करूया जाण्यासाठी. कुठे? केदार कंठा बेस कॅम्पसाठी. बस लवकरात लवकर. आणि त्याच्यानंतर तो आपला क्षण येणार आहे, ज्याच्यासाठी आपण एवढी तळतळूनची वाट बघतोय. अभी हम जोड़ा के तालाब के पास पहुंच चुके हैं और ये कैंप साइट यहाँ से स्टार्ट होती है. अभी हम जोड़ा का तालाब देखेंगे 2 मिनट में. अभी हम जोड़ा के तालाब के पास पहुंच चुके हैं. ये आप देख सकते हैं इधर कैंप साइट. ये फर्स्ट डे कैंप साइट है और हम आपको तालाब दिखाएंगे. तालाब के साइड में जो पानी है ये फ्रीज हो चुका है. अभी पूरा तालाब सूखा है. जब बर्फ़ होता है तो पूरा फ्रीज होता है. यह है जोड़ा का तालाब. साइड से फ्रीज हो चुका है ये पानी, मतलब पूरा ठंड से फ्रीज हो गया है. ये कैंप साइड है जोड़ा का तालाब, फर्स्ट कैंप साइड. और अभी अपने बंदे आ रहे पीछे से. यो कम ऑन. सो गाइस, अभी हम जाने वाले हैं तालाब के अंदर. थोड़ा इधर आ जाओ, अंदर चले जाओ. यो मैन, आ जाओ इधर, आ जाओ. यहाँ देंगे फोटो. और यह है अपना फ्रीज हो चुका है ना पानी. मतलब जब बर्फ़ होता है ना तो पूरा फ्रीज होता है ये पानी. और इधर भी होता है. इधर से लोग स्लाइडिंग करते हैं ऊपर से ना. इधर से पूरा बर्फ़ होता है, इधर से स्लाइडिंग करते हैं. तो स्लाइडिंग का मज़ा लेते हैं. और ये फुली स्नोफॉल होता है ना. तो इधर थोड़ा स्माइल ले दो. हेलो, वी आर ऑन जोड़ा का तालाब. हाउ इज इट योर एक्सपीरियंस? नाइस. खतरनाक, बहुत शानदार. काल आपण जुडा का तलाव, माझं नावच लक्षात राहत नाही, आपण काल खाली होतो आणि आज तो रिअल तलाव आहे. आता आपलं आपण काय बोलतात ना, नशीब नाही होत लकी ना, तिकडे नाहीतर इकडे पूर्ण बर्फ भरलेला असतो. पण यावेळेस बर्फ पडलेला नाहीये. पण थंडी मायनसमध्ये, त्याच्यामुळे सगळं जो आहे सगळं फ्रीज झालेलं आहे एकदम. तर हा आहे जोड़ा का तलाव आणि हा परिसर पूर्ण बर्फाने भरलेला असतो. पण आपल्याला आता बर्फ नाही भेटलाय, हरकत नाही. आणि बाकीचे इकडे सगळे कॅम्प आहेत. आता आपण हे क्रॉस करून आपण वरती चाललोय केदार कंठा बेस कॅम्प वरती. आणि आपल्याला आता तिकडे आपली भेट होईल. वाटेमधले जर तुम्हाला काय ते निसर्ग असेल मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला मंडळी, जोड़ा का तलाब झाल्यानंतर आपण निघूया पुढे.
जो की ट्रॅक आपल्याला आज करायचा आहे केदारकंठा बेस कॅम्पपर्यंत. तो सुमारे असणार आहे 7 किलोमीटरचा. आणि मेन हा गन्नाट जंगलामधून हा ट्रॅक असणार आहे 3 किलोमीटरपेक्षा हा थोडा अवघड ट्रॅक आहे, परंतु तो आपल्याला व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार करायचा आहे. कारण गाईड आपल्यासोबत आहे, तो खूप गाईड चांगल्या पद्धतीने करतोय, जागे जागेवर विचारपूस करतोय. मॅनेजमेंट देखील खराब असले, हिमालयनवाल्यांचं सगळं काही व्यवस्थित नसलं तरी गाईड मात्र चांगला भेटला, ते खूप भारी झालं. त्याच्यासाठी गाईडला 100 ते 200% मार्ग आहेत. तर असंच करत थोडा थकवा जाणवत होता, तर मी सोबत महाराजांचा झेंडा आणला होता. तो शेवटी मी माझ्या पाठीवरती लावल्याच्या नंतर मी निघालो एकदम सुसाट पुढे, जो की मी घेतला पुढे एक स्टॉप. त्याच्यानंतर आपला ट्रॅक चालू झाला पुन्हा पुढे. आता पहिला स्टॉप घेतलाय आणि विषय असा आहे ना, रस्ता खूप कठीण आहे. म्हणजे एवढा कठीण रस्ता आहे ना, अशी चढाई आहे एकदम, आणि स्वतःला खूप ट्रेन करून यावं लागेल. आपण तर सह्याद्रीचे मावळे आहोत, आपण तर सह्याद्री फिरतो, पण जे अदर्स कोण येत असेल फर्स्ट टाइम त्यांच्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इकडे पहिला टी पॉईंट येतो, आपण टी पॉईंट चाय काय असेल छोटं मोठं घेऊया आणि मग पुन्हा पुढे निघूया आपण. आणि ठरली गोष्ट तर आता तिकडे थोडासा असा बर्फ दिसतोय पडलेला, एकदम म्हणजे नॉर्मली बर्फ दिसतोय तिकडे. आणि ही आपली बॅग आणि आपला महाराजांचा झेंडा आणि सर्व काही ओके. मंडळी हा ट्रॅक आहे, म्हणजे इथून आपल्याला चढायचं आहे. त्याला काही साहित्य नाहीत आपल्याला मागे पुढे, या जंगलातून पार होऊन आपल्याला वरती जायचं बेस कॅम्पसाठी. मंडळी पुन्हा आपण आपल्या ट्रॅकसाठी सुरुवात केली आहे आणि हा ट्रॅक पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा जरा अवघड ट्रॅक आहे, कारण आमचा गाईड होता तो थोडा ॲडव्हेंचरमधून भरलेला होता. कारण ज्या वाटणी घेऊन चालला होता ती वाट खूप अवघड होती आणि आम्ही ती फॉलो करत जातो, तेवढी सेफ पण होती आणि त्याचा तो काळजी पण घेत होता. तर वाट दाखवण्याचा प्रयत्न जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तशी वाट सगळी सेमच आहे, पण कुठं जे नॉर्मल रस्ते होते ते मी तुम्हाला दाखवले नाही आहेत, कारण ते जर पूर्ण व्हिडिओ केली असते तर खूप मोठी झाली असती. जे मेन स्पॉट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असंच आपण गन्नाट जंगलामधून वाट काढत आपण जात आहोत आपल्या केदारकंठा बेस कॅम्प पॉईंटला आणि तिथपर्यंत आपला आजचा हा ट्रॅक असणार आहे. आणि जाताना मला वाटलं की थकवा जाणवत होता, तर मी एक महाराजांची छोटीशी घोषणा केली आहे आणि त्याच्यानंतर एक झाड आहे ज्याच्यामध्ये 5 फूटचं अंतर होतं खालून, तो त्या झाडावरून मी चाललो आहे आणि त्याच्यामध्ये पण गाईडनी मला सपोर्ट केला आहे. तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी. घडी त्याचं नाव घेते, बिपिन नाव आहे त्याचं. तर असा काही हा ट्रॅक होता केदारकंठा बेस कॅम्पसाठी. भेटूया या प्रवासात पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. येता माझ्या सडकली खाई में घुसेली. ये खाई देख सकते हैं कितना है. मैं 5 फीट समथिंग. यो यू कैन डू इट, कम फास्ट. यो छत्रपती शिवाजी महाराज की जय. यो फायनली जम मार. आपण केदारकंठा बेस कॅम्प वरती, तो जो तुम्हाला वरती दिसत असेल तो आपला सबमिट आहे, जो आज रात्री सुमारे 1:30 वाजता करायचा आहे. आणि इकडे थांबल्याच्या नंतर पुन्हा 2 टेंट दिले गेलेत. ते 2 टेंट, हा इकडे एक माझा आहे जिथं महाराजांचा झेंडा आणि हा माझा आहे, आणि इकडे ते दोघं आहेत आणि आपला तिरंगा तिकडे फडकतोय मस्त. आपण आतापर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलंय ते 11,570 फूट एवढे आपण उंचावर आलोय. आणि सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त ते ढगच दिसतील. फक्त एवढंच आहे की त्याच्यावरती बर्फ नाही, यावेळेस बर्फ पडला नाही, हरकत नाही. आपण विदाऊट बर्फामध्ये खूप साऱ्या मेहनती मस्ती मजा करूया. हे सगळं केदारकंठा बेस कॅम्प आहे. बेस कॅम्पच्या पुढे
सकाळी जो मेन आपला थरार काय बोलायला त्याला पाहिजे, मेन ॲडव्हेंचर आपला उद्या सकाळी चालू होणार आहे. आणि आता असं काय बघूया, आता थोडं जेवून ते बसूया, झोपूया आणि मस्त ऊन घेऊया, कारण रात्री तर झोप झाली ना, लय बेकार थंडी होती. इकडं पण तसंच आहे. फर्स्ट टाइम केलं एवढ्या उंचावरचा ट्रॅक. बघूया आता, काय बर्फ नाही भेटला नेक्स्ट टाइम. आता या कंपनी बरोबर तर येणार नाही, हिमालयन बरोबर लय बेकार कंपनी आहे, काय मॅनेजमेंट नाही काय नाही, नुसतं गंडवायचे काम आहेत. 17 वेळा विचारलं होतं बर्फ आहे का, हा बोलली. ट्रॅक कंप्लीट झाल्याच्या नंतर केदारकंठा बेस कॅम्पला मी पोचलो. तेव्हा एकदम एकटापणाचा फील येत होता, एकदम शांत सायलेंट झालो होतो. म्हणून मी एका बाकड्यावरती बसलो आणि सगळा काही विचार करत होतो की कसं काय इथपर्यंत पोचलो, एवढा कठीण ट्रॅक कसा पूर्ण केला, आता उद्याचा ट्रॅक मी करू शकतो का नाही, हे सर्व माझ्या डोक्यामध्ये नुसतं प्रश्न फिरत होते. तरी स्वतःला मी हिंमत देत होतो की हरकत नाही, आपण इथपर्यंत आलो आहे तर पुढचा पण ट्रॅक आपण नक्कीच करूया. तर असे काही इकडचे डोंगर होते आणि जो आपल्याला दिसत ती टोक आहे ती केदारकंठा बेस कॅम्प आहे, तो आपला समिट आहे, तो आपल्याला उद्या करायचा आहे. स्वतःला मी ऑल द बेस्ट बोलतो. भेटतो मी तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये समिटला.